नमस्कार. मंतरंगमध्ये आपले स्वागत आहे. 5 वाजता उठणं खरंच आयुष्य बदलतं का? असा प्रश्न आहे ना, जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल. अगदी खरंय. कारण कसं आहे, आपण सगळेच आजकाल एका विचित्र धावपळीत आणि मानसिक कोंडीत अडकलो आहोत. हो, ते तर आहेच. विचार करा, रोज सकाळी अलार्म वाजतो, आपण तो बंद करतो किंवा स्नूज करतो. मग कसाबसा डोळा उघडतो आणि सर्वात पहिलं काम काय करतो? आपला मोबाईल हातात घेतो. हां, एक्झॅक्टली. आपला मोबाईल हातात घेतो, सोशल मीडिया उघडतो आणि इतरांचं जग बघायला लागतो. आणि तिथूनच तो गोंधळ सुरू होतो. बरोबर. मग कामात लक्ष न लागणे, सतत एक प्रकारचा ताणतणाव जाणवणे, इतरांशी आपली तुलना करणे आणि रात्री झोपताना मी आयुष्यात नक्की काय साध्य करतोय असा गरजेपेक्षा जास्त विचार करणे, ज्याला आपण ओव्हरथिंकिंग म्हणतो. हो, आणि यामुळे कधी कधी तर आपला आत्मविश्वास पार तळाला गेलेला असतो. अगदी तळाला गेलेला असतो. हे सगळं अनुभवताना ऐकणाऱ्या श्रोत्यांना नक्कीच असं वाटत असेल की अरे, हे तर अगदी माझ्याच आयुष्यात घडतंय. आणि हे खूप साहजिक आहे. आपण सगळेच या चक्रात कुठेतरी अडकलो आहोत. पण या गोंधळातून, नैराश्यातून आणि तणावातून बाहेर पडून एक शांत, शिस्तबद्ध आणि यशस्वी आयुष्य जगण्याचा एक मार्ग नक्कीच आहे. म्हणजे आशेचा किरण आहे तर. नक्कीच आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपल्याकडे रॉबिन शर्मा यांच्या द 5 AM क्लब या प्रसिद्ध पुस्तकाचे संदर्भ आणि काही वैयक्तिक नोट्स आहेत. अच्छा, द 5 AM क्लब. हो, आजचे आपले मिशन हे शोधणे आहे की केवळ गजर लावून उठण्यापलीकडे या पुस्तकात असे कोणते विज्ञान दडले आहे जे खऱ्या अर्थाने आपले आयुष्य बदलू शकते. म्हणजे हे फक्त सकाळी लवकर उठा असा रटाळ उपदेश देणारं पुस्तक नाहीये ना? अजिबात नाही. ही एका निराश उद्योजिकेची, एका भरकटलेल्या कलाकाराची आणि त्यांना भेटलेल्या एका विक्षिप्त पण ज्ञानी अब्जाधीशाची म्हणजे मिस्टर रायली यांची कथा आहे. इंटरेस्टिंग. म्हणजे एका कथेच्या रूपात हे सगळं मांडलंय. अगदी. या कथेच्या माध्यमातून आयुष्याला कलाटणी देणारं एक अतिशय सखोल तत्वज्ञान यात मांडलं आहे. चला तर मग या तत्वज्ञानात थोडं खोलवर जाऊया. या पुस्तकातून आणि आपल्या स्वतःच्या अनुभवातून मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता? जेव्हा आपण नवीन काहीतरी करायला जातो, एखादी चांगली सवय लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अचानक आपल्याला भीती का वाटते? हां, खूपच कॉमन अनुभव आहे. हो ना? किंवा आपण ते काम उद्यावर का ढकलतो? आपण ठरवतो की उद्यापासून लवकर उठायचं, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. खूप महत्वाचा आणि विज्ञानाशी जोडलेला मुद्दा आहे. पुस्तकातील त्या उद्योजिकेचे आणि कलाकाराचे उदाहरण बघूया. ती उद्योजिका जिने शून्यातून आपली कंपनी उभी केली होती, ती सर्वस्व गमावल्याच्या भावनेतून जीवन संपवण्याचा विचार करत होती. बापरे, इतकी टोकाची परिस्थिती. हो, आणि तो कलाकार जो प्रचंड हुशार होता, पण स्वतःच्या सवयींमुळे आणि काम पुढे ढकलण्याचा प्रवृत्तीमुळे अडकला होता. अच्छा, म्हणजे ते दोघेही कुठेतरी अडकलेले होते. एक्झॅक्टली. जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला प्राचीन मेंदू, ज्याला विज्ञानात अमिगडाला म्हणतात, तो सक्रिय होतो. प्राचीन मेंदू? म्हणजे जो आपल्याला धोक्याची सूचना देतो तोच का? अमिगडाला नक्की कसं काम करतं? अगदी बरोबर ओळखलत. याला आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. अमिगडाला म्हणजे आपल्या मेंदूतील एक प्रकारचा सिक्युरिटी गार्ड आहे. ओके, सिक्युरिटी गार्ड. हजारो वर्षापूर्वी जेव्हा मानव जंगलात राहायचा, तेव्हा हा सिक्युरिटी गार्ड आपल्याला वाघ, सिंह किंवा इतर हिंस्र प्राण्यांपासून वाचवायचा. म्हणजे जगण्यासाठी तो आवश्यकच होता. हो, एखादा धोका दिसला की तो शरीराला पळून जाण्याचा किंवा लढण्याचा आदेश द्यायचा. पण आजच्या काळात जेव्हा आपण सकाळी लवकर उठून एखादं कठीण काम करायला घेतो, स्वतःचा विकास करण्यासाठी एखादं मोठं पाऊल उचलतो, तेव्हा या जुन्या सिक्युरिटी गार्डला वाटतं की आपल्यावर हल्ला होतोय. अगदी बरोबर. तो ह्या नवीन बदलाला धोका समजतो. तो अलार्म वाजवतो आणि शरीरात कॉर्टिसॉल नावाचे तणाव वाढवणारे संप्रेरक सोडतो. कॉर्टिसॉल. अच्छा. त्यामुळे आपण बचावात्मक स्थितीत जातो आणि नवीन काम करण्यापासून स्वतःला थांबवतो. म्हणजे जेव्हा आपण एखादे महत्त्वाचे काम सोडून तासनतास मोबाईलवर वेळ वाया घालवतो, तो केवळ आपला आळस नसून आपला मेंदू आपल्याला त्या नवीन आणि कठीण कामापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. होय, हा तर एक प्रकारचा स्वतःच्या विकासाला केलेला विरोध आहे. नक्कीच. म्हणूनच पुस्तकात तो अब्जाधीश एक खूप सुंदर आणि सखोल वाक्य म्हणतो. तो म्हणतो, काम पुढे ढकलणे हा स्वतःचा द्वेष करण्याचाच एक प्रकार आहे. स्वतःचा द्वेष म्हणजे आपण डिजिटल जगाच्या व्यसनात अडकतो, कारण आपण आपल्यातील खऱ्या क्षमतेला सामोरे जाण्यास घाबरतो. अगदी तेच. जर आपण प्रयत्न केला आणि आपण अपयशी ठरलो तर
ही भीती आपल्याला आतून खात असते. खरंय? जेव्हा आपण स्वतःच्या खऱ्या ताकदीच्या जवळ जातो तेव्हा आपला हा जुना मेंदू आपल्याला सांगतो की नको, हे खूप कठीण आहे, आपण इथेच पांघरुणात सुरक्षित आहोत. आणि मग आपण स्वतःला विसरण्यासाठी, त्या अपराधी भावनेतून पळ काढण्यासाठी टीव्ही, सोशल मीडिया किंवा इतर व्यसनांचा आधार घेतो. बरोबर. हे तर खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपण आळशी नाही आहोत, तर आपला मेंदूच आपल्याशी खेळ खेळतोय. हो, आणि आपण त्या जुन्या सिक्युरिटी गार्डचं ऐकून स्वतःचं नुकसान करून घेत आहोत. पण मग यावर उपाय काय? जर सकाळी 5 वाजता उठणे इतके फायद्याचे आहे, तर नक्की उठून करायचे काय? हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. कारण केवळ 5 वाजता उठून भिंतीकडे बघत बसल्याने ते यश मिळणार नाही ना? तिथेच 20-20-20चा फॉर्म्युला कामी येतो. अब्जाधीश मिस्टर राईल याला विक्ट्री आर म्हणतात. विजयाचा तास, हे छान वाटते ऐकायला. हा सकाळी 5 ते 6 या वेळेत करायचा एक अतिशय प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला फॉर्म्युला आहे. याचे 3 टप्पे आहेत, प्रत्येकी 20 मिनिटांचे. आपण यामागचे विज्ञान समजून घेऊया. ओके, तर पहिली 20 मिनिटं काय करायचे? 5 ते 5:20 या वेळेत. पहिली 20 मिनिटं आहेत हालचालीसाठी. हालचाल म्हणजे व्यायाम. हो, सकाळी उठल्या उठल्या घाम गाळेपर्यंत व्यायामच करायचा. अच्छा, आता असा प्रश्न पडेल की सकाळी उठल्यावर सर्वात आधी व्यायामच का? तर मगाशी आपण ज्या कॉर्टिसॉलबद्दल बोललो ते समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा निसर्गतःच शरीरात कॉर्टिसॉलची पातळी जास्त असते, जेणेकरून आपल्याला जाग यावी. अच्छा, म्हणजे नैसर्गिकरित्या ते असतंच. हो, पण जर आपण उठल्या उठल्या मोबाईल बघितला तर हा नैसर्गिक कॉर्टिसॉल तणावात बदलतो. बापरे. म्हणूनच पहिल्या 20 मिनिटात घाम गाळल्याने आपण त्या कॉर्टिसॉलचा वापर ऊर्जेत करतो. घाम गाळल्यामुळे कॉर्टिसॉलची पातळी कमी होते आणि त्याचवेळी डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढते. जे आपल्याला आनंदी आणि उत्साही बनवतात. बरोबर. शिवाय व्यायामामुळे मेंदूत BDNF नावाचे रसायन तयार होते, जे मेंदूसाठी एका खतासारखे काम करते. म्हणजे मन शांत होते, ऊर्जा वाढते आणि दिवसभरासाठी एक वेगळाच उत्साह शरीरात निर्माण होतो. अगदी बरोबर. हे खूपच तार्किक आहे. म्हणजे आपण शरीरातील रसायनांचा समतोल साधत आहोत. आणि मग 5:20 ते 5:40 ही दुसरी 20 मिनिटे. हा टप्पा आत्मपरीक्षणाचा आहे. आत्मपरीक्षण म्हणजे थोडं शांत बसायचं. हो, यामध्ये ध्यान करणे, डायरी लिहिणे किंवा फक्त शांत बसून स्वतःच्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. कारण आपण दिवसभर इतक्या आवाजात आणि गोंधळात असतो की आपल्याला स्वतःचा आवाज ऐकूच येत नाही. अगदी तेच. आजच्या गोंगाटाच्या जगात ही 20 मिनिटांची शांतता आपल्याला आपली आंतरिक ताकद परत मिळवून देते. आणि डायरी लिहिण्यामुळे काय होतं? डायरी लिहिण्यामुळे आपल्या डोक्यातील नकारात्मक विचार कागदावर उतरतात आणि मेंदू मोकळा होतो. या वेळेत आपण आपल्या आयुष्याचे नियोजन करू शकतो, कृतज्ञता व्यक्त करू शकतो. यातून एक प्रकारची भावनिक स्पष्टता येते. खूपच सुंदर. विचारांची गर्दी कमी करण्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. आणि शेवटची 20 मिनिटे 5:40 ते 6. शेवटची 20 मिनिटं विकासासाठी आहेत. विकास म्हणजे काहीतरी नवीन शिकायचं. हो, यामध्ये नवीन काहीतरी शिकणे, प्रेरणादायी पुस्तके वाचणे किंवा नवीन विचार देणारी सखोल चर्चा ऐकणे. थोडक्यात सांगायचे तर स्वतःच्या ज्ञानामध्ये भर घालणे. जो जास्त शिकतो तोच जास्त जिंकतो. अगदी बरोबर. जेव्हा आपण दररोज सकाळी 20 मिनिटे नवीन ज्ञान ग्रहण करतो तेव्हा वर्षभरात आपण स्वतःची एक अतिशय प्रगत आवृत्ती तयार करत असतो. हे उदाहरण अगदी चपकल बसतं. आणि जर थोडा अधिक विचार केला तर हे अगदी रात्री झोपताना आपला मोबाईल चार्जिंगला लावण्यासारखं आहे. हो, खूप छान तुलना केलीत. कारण जर मोबाईलची बॅटरी 100% नसेल तर तो दिवसभर चालणार नाही, हे आपल्याला चांगलंच माहीत असतं. तसंच हा 20-20-20चा फॉर्म्युला आपल्या शरीराची, मनाची आणि बुद्धीची बॅटरी चार्ज करण्याचं काम करतो. आणि जेव्हा आपण ही बॅटरी चार्ज करतो तेव्हा आपण फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठीही अधिक चांगल्या ऊर्जेने उपलब्ध असतो. अगदी बरोबर. याच प्रक्रियेतून आपण आपली 4 अंतर्गत साम्राज्य मजबूत करतो, ज्यांचा उल्लेख रॉबिन शर्मा पुस्तकात करतात. 4 अंतर्गत साम्राज्य कोणती आहेत ती? ही 4 साम्राज्य म्हणजे मानसिकता, भावनाशीलता, शारीरिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक बैठक. ओके. आपण बऱ्याचदा फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा मानसिकतेवर काम करतो, पण ते पुरेसे नसते. आपला माइंडसेट जरी 100% सकारात्मक असला तरी जर आपल्या आत राग, दुःख, नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावना साचलेल्या असतील तर आपण पुढे जाऊ शकत नाही. याला हार्टसेट म्हणतात. म्हणजे नुसते विचार सकारात्मक असून भागत नाही, तर भावनाही शुद्ध असाव्या लागतात. अगदी बरोबर.
जुने घाव, कोणाबद्दलचा राग, हे सर्व हार्टसेटमध्ये येते. आत्मपरीक्षणाच्या टप्प्यात आपण हेच साफ करतो. आणि शारीरिक स्वास्थ्य? तो हेल्थ सेट जो व्यायामातून साधला जातो. आणि सर्वात शेवटी स्वतःच्या अस्तित्वाची एका उच्च हेतूची जाणीव ठेवावी लागते. तो सोल सेट जो शांततेतून मिळतो. म्हणजे हा 20-20-20 फॉर्म्युला या चारही स्तंभांना समान न्याय देतो आणि त्यांना बळकट करतो. होय, नाही? हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार करूया. सांगा ना. हा फॉर्म्युला आणि ही साम्राज्य कागदावर ठीक आहेत. खरी अडचण कुठे येते माहितीये? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो अलार्म वाजतो. हो, तो सर्वात कठीण क्षण असतो. बाहेर कडाक्याची थंडी आहे, पांघरूण उबदार आहे आणि मेंदू सांगतोय अजून 5 मिनिटे झोपूया. अशा वेळी हे तत्वज्ञान कसं आठवणार? बरोबर. हा त्रास स्वतःहून का ओढवून घ्यायचा? हा सवयीचा संघर्ष आहे. ही स्वयंशिस्त टिकवायची कशी? हाच तो सर्वात मोठा अडथळा आहे. आणि हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. यासाठी अब्जाधीशाच्या कथेतील स्वयंशिस्तीचा सिद्धांत समजून घेणं आवश्यक आहे. अच्छा, काय आहे हा सिद्धांत? आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की इच्छाशक्ती ही जन्मतः मिळालेली कोणतीही दैवी देणगी नाहीये. मग काय आहे ती? ती एका स्नायूसारखी असते. जसं आपण व्यायाम करून शरीराचा स्नायू बळकट करतो, तशीच इच्छाशक्ती जाणीवपूर्वक वापरल्याने ती मजबूत होते. म्हणजे जेवढी वापरू तेवढी ती वाढेल? हो, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जसजसा दिवस पुढे जातो आणि आपण अनेक निर्णय घेतो, तसतशी ही इच्छाशक्ती थकते आणि संध्याकाळपर्यंत कमकुवत होते. यालाच डिसिजन फॅटिग म्हणतात का? अगदी तेच. म्हणूनच स्वतःच्या विकासाचे सर्वात महत्वाचे काम सकाळीच करणं गरजेचे असते, जेव्हा आपली इच्छाशक्ती सर्वोच्च पातळीवर असते. पण तरीही सवय लावणं कठीण असतंच. 2-4 दिवस आपण उठतो आणि मग पुन्हा जुन्याच रुटीनवर येतो. म्हणूनच पुस्तकात 66 दिवसांचा नियम सांगितलाय. 66 दिवस? हो, कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी किमान 66 दिवस सातत्य ठेवावे लागते. याचे 3 टप्पे आहेत. पहिले 22 दिवस विध्वंसाचे असतात. विध्वंस म्हणजे जुन्या सवयी मोडण्याचा काळ. बरोबर. या जुन्या सवयी मोडल्या जातात, म्हणून हे दिवस अत्यंत वेदनादायी असतात. अमिगडाला पूर्ण ताकदीने विरोध करत असतो. अच्छा, मगाशी बोललो तो अमिगडाला. आणि पुढचे 22 दिवस? दुसरे 22 दिवस स्थापनेचे असतात. यात नवीन सवय शरीरात रुजत असते. हा काळ खूप गोंधळाचा असतो. आणि शेवटचे 22 दिवस? ते एकात्मीकरणाचे असतात, जिथे ही सवय आपल्या स्वभावाचा एक भाग बनते. पहिल्या काही दिवसांत हे खूप कठीण वाटेल, पण 66 दिवसानंतर सकाळी 5 वाजता उठणे ही सवय नसून तो आपला स्वभाव बनतो. हे 66 दिवसांचं गणित समजून घेतल्यावर एक स्पष्टता येते की सुरुवातीचा त्रास हा कायमस्वरूपी नाहीये, तो फक्त एका प्रक्रियेचा भाग आहे. अगदी बरोबर. वेदना तर असतेच, पण पुस्तकात यावर एक अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा विचार आहे. कोणता? तो अब्जादेश म्हणतो, विकासाची वेदना ही पश्चातापाच्या भयानक किमतीपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त असते. वा, हे वाक्य तर अक्षरशः कोरून ठेवण्यासारखं आहे. पश्चातापाची किंमत खरोखरच खूप जास्त असते. हो ना, अब्जादी स्वतःला जाणीवपूर्वक अस्वस्थतेत टाकतो. म्हणजे जाणीवपूर्वक त्रास करून घ्यायचा? हो, म्हणजे तो अब्जाधीश असूनही कधीकधी जमिनीवर झोपतो, थंडीत काम करतो किंवा थंड पाण्याने आंघोळ करतो. का? असं का करत असेल तो? कारण यामुळे मनाची ताकद वाढते. आपण आपल्या शरीराला सांगतो की तू माझा मालक नाहीस, मी तुझा मालक आहे. भारीच आहे हे. यामुळे आपली इच्छाशक्ती अफाट मजबूत होते. शिवाय ते म्हणतात ना की अहंकारासाठी वाईट असलेला दिवस हा आत्म्यासाठी खूप चांगला दिवस असतो. जेव्हा आपण आपला आळस, अहंकार आणि कम्फर्ट झोन बाजूला ठेवतो, तेव्हाच आपला खरा विकास सुरू होतो. एक्झॅक्टली. आता या सर्व सखोल ज्ञानाचा आपल्या खऱ्या आयुष्याशी कसा संबंध जोडता येईल? आपण फक्त माहिती गोळा करत नाही आहोत, तर आपल्याला रूपांतर हवे आहे. हो, नुसती माहिती काहीच कामाची नाही. मला वाटतं आपण सर्वांनी इथे थोडा वेळ थांबून काही प्रश्नांवर विचार करायला हवा. जे श्रोतेही सखोल चर्चा ऐकत आहेत, त्यांनी अगदी शांतपणे स्वतःला हे प्रश्न विचारून पाहावेत. नक्कीच. आपण रोज सकाळी उठल्यावर आपला फोन तपासतो की स्वतःच्या मनाचा ठाव घेतो? हा प्रश्न खूप खोल आहे. सोशल मीडियावरील इतरांचे खोटे आणि रंगवलेले आयुष्य बघताना आपण आपले स्वतःचे खरे आयुष्य तर गमावत नाही आहोत ना? हो, याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरा प्रश्न, पहाटे 5 वाजताची ती नीरव शांतता आपल्यात लपलेल्या हिरोला साथ घालत असेल, तर आपण ती साथ ऐकायला तयार आहोत का? हे प्रश्न खरोखरच अंतर्मुख करणारे आहेत.
जर आपण कधी स्वतःला कमी लेखले असेल किंवा कामे उद्यावर ढकलल्याबद्दल स्वतःला दोष दिला असेल, तर आज एक गोष्ट कायमची लक्षात ठेवूया. कोणती गोष्ट? आपण आळशी नाही आहोत. आपण फक्त आपल्यातील अफाट क्षमतेला, आपल्यातील त्या तेजस्वी प्रकाश किरणाला घाबरतो. म्हणजे आपण स्वतःच्याच ताकदीला घाबरत असतो. हो. त्यामुळे भूतकाळात जे काही झाले, जो वेळ आपण वाया घालवला, त्यासाठी स्वतःला माफ करूया. स्वतःला दोष देणं थांबवूया. हे खूप महत्वाचं आहे, स्वतःला माफ करणं. आजचा दिवस, आत्ताचा हा क्षण ही एक नवीन सुरुवात नक्कीच असू शकते. पहाटेची ती नीरव शांततेची वेळ ही स्वतःला भेटण्याची, स्वतःची ओळख करून घेण्याची वेळ असते. तिथे दुसरा कोणताही आवाज नसतो. बरोबर. त्यावेळेस जगाचा कोणताही गोंगाट नसतो, कोणीही आपल्याकडून काहीही मागत नसतं. असतो तो फक्त आपला आणि आपल्या स्वप्नांचा एकांत संवाद. म्हणूनच 5 वाजताचा गजर हा फक्त झोपेतून उठण्याचा गजर नसून तो आपल्या जुन्या आळशी आवृत्तीला दिलेला कायमचा निरोप आहे. अगदी मनाला भिडणारा आहे हे. या संपूर्ण चर्चेतून आपण एक गोष्ट नक्कीच शिकलो आहोत की शिस्त ही कोणतीही शिक्षा नसून ती एक प्रकारची मुक्ती आहे. हो, खऱ्या अर्थाने मुक्तीच आहे ती. ती आपल्याला आपल्याच आळसाच्या आणि भीतीच्या कैदेतून मुक्त करते. ह्या पुस्तकाचा आणि आपल्या आजच्या या प्रवासाचा शेवट हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एका नवीन दिवसाची सुरुवात आहे. नक्कीच. खूप मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत आणि तशी अपेक्षाही आपण करू नये. रोज फक्त 1% स्वतःमध्ये सुधारणा केली तरी वर्षभरात आपण स्वतःला ओळखूही शकणार नाही इतका बदल झालेला असेल. बरोबर. आपण आपल्या दिवसावर नियंत्रण मिळवले की आपोआपच आयुष्यावर नियंत्रण मिळवता येते. अगदी बरोबर. आणि जाता जाता आम्हाला एक प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे, जो प्रत्येकाने स्वतःसोबत घेऊन जावा. सांगा ना. पुस्तकाच्या शेवटी एक सिक्रेट लॉस्ट चॅप्टर म्हणजे रहस्यमयी हरवलेले प्रकरण असा उल्लेख आहे. अच्छा. विचार करूया, जर आपल्या आयुष्याचे पुस्तक लिहिले जात असेल आणि उद्याची सकाळ हा त्यातील एक नवीन सिक्रेट चॅप्टर असेल, तर तो कसा असावा? हा विचार खरोखरच अंगावर काटा आणतो. तो आपल्या जुन्या सवयींची, आळसाची आणि तणावाची तीच कंटाळवाणी पुनरावृत्ती असेल, की एका नव्या उदयाची, एका नव्या ताकदीची आणि स्वतःला जिंकण्याची कथा असेल? निर्णय आपला आहे. तुमचं भविष्य पहाटे 5 वाजता तुमची वाट पाहत आहे. होय. आणि या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.